फुलारे वस्ती नाही का हा तिथं लावशीत पेलो. मी मेडिकल मधलं. हा ते मेडिकल आहे तिथं एक. असं आहे का? हा हे आबा हा कोण आहे? अहो तुमचं ते बीसीचा हप्ता राहिलाय. आल्या एक मिनिट. काय झालं? शकुली ते आबा कुठे गेले? आबा बाहेर गेलेत जरा. तुमचा बीसीचा हप्ता राहिलेला आहे. कधी आज आहे का? हा पहिला दंड पडला होता तुम्हाला. बरं, थांबा मी वहिनी आहेत घरामध्ये त्यांना विचारते. वहिनी काय बाहेर या बरं जरा. काय झालं? अरे सोनू तुमचा मागचा हप्ता राहिला होता. आता ह्या पाळी नाही तुम्ही हप्ता भरला नाही. मी हप्ता भरून आलो. हप्ता आहे का आज? हा आज 30 तारीख आहे ना. हा हा मागच्या वेळेस दंड भरावा लागला होता. दंड भरला मागच्या वेळेस तुम्ही. आज बी अजून पैसे नाही आले. माझा हप्ता भरून आलो मी. बरं तुम्हाला बरं. कळत नाही का पैसे काढतात तर मग हप्ता भरत जा ना वेळेवर. हा ना ते लक्षातच दंड काय नाही सोपं आहे का? आता किती पैसे मी द्यावे आम्हाला लागतील? 1 तासापासून शिव देतोय. बरं बरं मी ते आले का आता ते पण नाहीये तिथं. आल्यावर सांगते मग त्यांना भरायचा. अहो, भाऊसाहेब पण कुठे आबा गेलेले? जायच्या पहिलेच हप्ता ते घेऊन दूध घालायला जायचा. गेलेले आहेत. हा ना, आम्ही माझ्या हप्ता लक्षात हप्ता नाही. लवकर द्यायचा ना, नाही तर दंड भरावा लागतो. बरं बरं मी सांगते त्यांना आल्यावर भरायचा हप्ता. बरं मग तुम्ही लवकर सांगा. हा मी येतो तर. बरं हा, बरं या. चालेल. हा आता पैसे नाही आहेत हप्त्याला. पण तुम्हाला कळायला पाहिजे ना. आबा जायच्या पहिले तुम्हाला लक्षात नव्हतं का हप्ता आहे आज? हा ना माझ्या लक्षातच नाही राहिलं. पैसे घेतात. दादा कुठे गेला? ते दूध घालायला गेलेले आहेत. आता मलाच करावं लागेल काहीतरी पैशांचं. हे सकाळपासून काय कोणी भेटलं नाही मला आज. आल्या दिवस वर्ष असं जा गेलं हो माझं झालं तर. कोणी भेटलं पाहिजे गड्या आज. त्याला आहे ना असं गंडवीन ना का बस. गावातून दूध टाकून आलो आता घरी जातो फ्रेश होतो. कोणी अरे भाऊसाहेब आला गाड्या. आता आता कामच झालं आपलं. याला आहे ना असं टोपी सारखं गारकन पिंग घेतो आणि याच्याकडूनच पार्टी घेतो. आणि मग भाऊसाहेब काय नाही बघा ना काय करू राहिले? काय नाही भाऊ पाहत होतो वाट जरा. काय हो? एक जण येत होता गाईचं गिराईक होतं हा हा त्यासाठी. मग काय अजून आला नाही. नाही त्याला काही काम निघलं असं मग बघा काय? ना. नाही मी खात नाही ते काम. नाही का? नाही जाऊ दे मग मी कॅन्सल करतो. हे काही खायला नाही पाहिजे. मी काय म्हणतो हा आज वर्ष झालं तुला आठवतं का? वर्ष राहतं का? वर्ष श्राद्ध नाही. हा 1 वर्ष झालं 1 वर्ष. अच्छा अच्छा ते वर्ष म्हणजे नवीन वर्ष बदलत ते का? हा. हा मग मी तेच म्हणतो. 1 वर्ष झालं आपण 2 जण बसलो होतो प्यायला. आठवतं का तुला? 31 अरे हा 31 ला. हा बरोबर बरोबर. किती मजा आली होती. लय मजा आलती तेव्हा. होता असा प्याला भाऊ तुला चालता याय ना. अरे मला कस तरी उचलून आणलं तुम्ही घरा लोक. तू नुसता डोलू राहिला पडू राहिला. नाही बरोबर आहे बरोबर. किती मजा आली होती. मग आता काय काय म्हणणं आहे मग तू? म्हणणं काही नाही माझं झालं म्हणलं आज होईन का काही नियोजन पाहावं तेवढं. अरे भाऊ आता काय सांगावं तुला. इथं 1 रुपया नाही. डेअरीवाल्यांना पैसे नाही दिले काय नाही दिले. कुठून करावं भाऊ आम्ही? तो हे काय मरमराचे भाऊ. घरी असून एवढा काय जाळायचं का ते घरचं. हा घरी असून काय करतो ते आबा 1 रुपया देत नाही भाऊ मला. 1 रुपया देत नाही. तुला काय सांगावं आता गाडी असती तर लवकर आलो असतो. पायी पायी तर मला दुपार झाली. असं गेलो ना असं दुपार झाली हे पा. अरे मग ह्या वर्षी काय होत नाही काय? नाही गाड्या आता या वर्षी आहे ना काही चान्सच पण नाही. मला एक भरोसा आहे त्यावर. हा तू काही ना काही जुगाड करून तू पैसे आणशीनच. जुगाड तर काही व्हायसारखा नाही हो. आता काय आता पण होईन मला गॅरंटी. तू काहीतरी जुगाड करणार नेमकं. काहीतरी कारण जुगाड. मागच्या वेळेस तो असं जुगाड करूनच काहीतरी नियोजन केलं होतं. ह्या वेळेस तू काहीतरी नियोजन करशील. त्या टायमाला होतं आपल्याकडे मी गपचूप ठेवले होते पण आता नाही ठेवेल. नाही तू करशीलच. मला माहिती आहे 100% तू काहीतरी जुगाड करणार आहे. आणि मला भरोसा आहे. तुला माहिती आहे ना पकडाना शब्द कसा राहतो. पकडाना शब्द म्हणजे शब्दच राहतो. मग नाही बरोबर तू आहे. तेवढं जुगाड कर. मी काय करतो घरी आता? जाय घरी जाऊन काहीतरी जुगाड नाही कर. मी काय करतो आता हा. काहीतरी जुगाड पाहतो. हा मी आहे ना काहीतरी जुगाड करतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हा मी इथं कुठं थांबू मग? तुम्ही डायरेक्ट आपल्या ते आपण नाही का त्या मंदिराच्या बाजूला बसतो आपण हा तिथं थांबा. मी डायरेक्ट तिथे येतो. कट्ट्यावर. हा कट्ट्याजवळ. म्हणजे कसं कोणाला माहित नाही होणार. मग मी पुढे जातो. तू मी संघ गेलोय कोणाला माहित होणार नाही. मग आपण दोघच जाऊ आणि मस्त पार्टी करू. बस तेच करू. मी काय करतो जुगाड लावतो पण कोणाला सांगायचं नाही भाऊ. अजिबात नाही. गावात कोणाला माहिती नाही होऊन मी द्यायचं. आहे ना एवढं पावशेर चिकन घेतो हा आणि ना फ्राय करतो. एवढं काय घ्यायचं? मग चटकच घ्यायचं पावशेर कायला. आपण 2 जण आहे. पावशेर चिकन लागन बाबा. तू प्याल्यावर लय खातोय रापा रापा. हा ते बी आहे गाड्या. मग तुला सुधरात नाही तुला प्याल्यावर. कमी लागत. मग बरोबर आहे. काय अडचण नाही. ते करून घे तू. हा. मी पाहतो काहीतरी जुगाड लावतो. तेवढं जुगाड कर. मी जुगाड नाही तर मग घरी जाशील लगेच म्हणशील मला भाऊ मा काय जमाना नाही रे. तुला काय करायचं मी आहे ना. तुला मागच्या वर्षी काय म्हणलो तुला. माझ्या तोंडाला पाणी सुट राहिलं रे. तू तू
टेन्शन नको घेऊ, मी आहे ना फक्त जुगाड करतो. हा. फक्त कोणाला सांगू नको, मी लगेच म्हणजे हातानं हे घ्यायचं का सत्यनारायण करून? काय तर कोणाला सांगून? हा मग तेच म्हणून राहिलो मग. आपण दोघं जाऊ. बरं चालेल तू सांगू नको कोणाला. चालेल ना, कोणाला मी कोणालाच नाही सांगणार. मी जाऊ का मग? हा हा मी तिथं थांबतो हा, कट्ट्यावर. तिथं थांब, हा. मी लगेच येतो. येऊ का? हा ये मग. चला मग जुगाड लावावं लागेल, नाही तर पता नाना लई नाराज. हा माणूस आता केव्हाचा गावात जाऊन बसलाय, कधी येते काय माहिती. आता हप्ता भरायचा तर काय माहिती आता काय करते तर. आता काय करायचं? आता पाहते ना आता काय करते ते येतात ना. आपण ते कधी येणार? त्या हप्त्याला दंड भरावा लागतो, जेवढा उशीर होईल तेवढा जास्त दंड भरावा लागतो. तुम्हाला माहिती नाही का हप्त्याचे रूल? हा माहिती, पण आता दरवेळेस नाही होत, पण आता ह्या वेळेसच झालं. ते तर म्हणत होते मागच्या वेळेस पण तुम्हाला दंड भरावा लागला होता, आता ह्या वेळेस पण दरवेळेसच झालं नाही. ते आबा नसले का असंच काहीतरी आपण प्रॉब्लेम आबा येतो. जायच्या पहिलेच तुम्ही घ्यायचा ना, तुम्हाला कळत नाही का? आता लक्षात कुठे आबा ऐन टायमाला गेले तर आबा कुठतरी. पहिलेच पैसे घेऊन ठेवायचे, काल घ्यायचे, परवा घ्यायचे, बाबा तारीख ह्याच्यावर लिहून ठेवत जा ना कॅलेंडरवर, आपला हप्ता आहे, कधी आहे, काय. पैसे घ्यायचं बरं कळतं, मग लक्षात नाही ठेवता येत का आम्ही नाही तुम्हाला? घेतलेले ते पैसे, आबांनीच घेतलेले तर. मग आबा वेळेवर भरत नाही का ते हप्ता? भरतेच वेळेवर, पण आता ते कुठं गावाला गेले का अचानक मग असं प्रॉब्लेम येतो. आता आबा कधी येणार, कधी त्या हप्ता द्यायचा, अजून जास्त दंड भरावा लागेल तुम्हाला. आता काहीतरी करावं लागेल ना, भरावंच लागेल तो, नाही तर दंड पडेल दुसऱ्या वेळेस. ते त्याला दुसरी वेळ आहे आता ही. दरवेळेस तुमचं हेच म्हणल्यावर तुम्हाला काढून टाकतील त्याच्यातून. हा ना, ते काय आबा नसल्यावर असंच प्रॉब्लेम येतो. बापरे. आणि हे तर हेच येतं, दरवेळेस असंच करते तर. आता लोक किती कधीच बोलून नसते. जातात आपल्या दारात येऊन, एवढं बोलून जातात, हे हप्ता नाही, हे नाही, ते नाही. आता मी लोकांचे तरी बोलणे काय करू ऐकायचे. बरं? माझ्याकडे पैसे ठेवायचे ना त्यांनी, कधीच ठेवत नाही तर. दादा दादा काय तुमचा दादाच आहे, गेलाय कुठं पण? ते काय दूध घालायला गेलेले आता आहेत. हप्ता घेऊन तुम्ही जाणार का त्यांच्याकडं? हा मी कुठे जाऊ आता? माझ्याकडे पैसे असले तर मी जाईन ना. आता पैसे कुठून बघायचे? पैसे आता पाहावं लागते ना आता. आता इथून सुरुवात आहे तुमची. हप्त्याला काय पैसे तर. बघायचे, मग द्यायचे. तो कधी येणार, आबा कधी येणार? हेच आहे, माझ्याकडे ठेवलं तर मी देईन ना पैसे. माझ्याकडे 1 रुपया ठेवीत नाही तर. बापरे, अवघड आहे तुमचं. खरंच कसं होईल काय माहिती. तुमच्याकडे आहेत का पैसे मग? हा या आता माझ्याकडेच. तुमच्याकडे आहे का तुमचे देऊ पैसे? ना, परत रिटर्न करू ना. मलाच बोलायचं, मलाच भांडायचं आणि वरून माझ्याकडेच मागत बसायचं मग आहे आता का तुम्ही नाही? ननंदबाई नाहीत का आमच्या? अशा वेळेस बरी ननंद दिसती, मग नाही त्या वेळेस नाही दिसत. कामाला आले पाहिजेत ना ननंद. कामाला आले पाहिजे. मग तेच म्हणते ना मी, काम गरज पडली का बरोबर ननंद दिसती. काय भाऊ? इतर वेळी नाही दिसत. काय हो, मग आम्ही भांडणं तुम्हाला सुचतात आम्हाला फक्त. काय हो, आम्ही हे काय नाही केलं तुम्हाला सांगितलं, ते एवढं? नाही सांगितलं. मग तसं थोडंफार बोलावंच लागतं. आपल्याच माणसांना बोलतं ना, काही दुसऱ्या आई, माणसांना अवघड बोलतं आहे. का? आता कसं करायचं? एवढे ते बोलून गेले, ते काका मागच्या वेळेस पण दंड भरला, हे भरला. असं नाही चालत हप्ता बिप्ता घेतल्यावर. एक तर काढायचंच नाही, आणि जर काढायचं तर वेळेवर भरत जा. ते आबांनीच काढलेले तर ते भरीत असतात वेळेवर, पण ते गावाला गेले त्याच्यामुळे झालाय प्रॉब्लेम, नाही तर नसता आला आता प्रॉब्लेम. माझ्याकडे पण हप्ता आहे का नाही माहित नाही. किती आहेत हप्त्याचे पैसे? 2,500 आहेत. मला नाही माहिती, आता मला बघावं लागतील. बघा बरं तेवढे. माझे पण खर्च झालेले आहेत. आता तेवढे भरले तर मी देते माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे. हा, पण मला द्या. परत पाहिजे. हा हा नाही नाही, हा, परत नाही तर मी देऊ तुमचे. हप्ता भरला देता लगेच माझ्या अंगावर ढकलून जाऊ द्या. आता हप्त्याची नाही, कटकट नाही. गेली म्हणजे झालं. नाही नाही, परत दुसऱ्या वेळेस आम्हाला नाही लागणार का? मग तेव्हा हा, देताल मग ना त्याच्यामुळे तुम्ही. हा तरी देऊ पण मग. तुमचं नुसतं तुमचं नका बघू, पुढचा हप्ता नका गोळा करू. हा हप्ता पण मला लगेच द्या. हो हो देऊ ना. आबा आले का आबांकडून घेऊ आणि तुमचे पैसे देऊ रिटर्न. चालेल, बघते, पण तेवढे भरले पाहिजे. आता असले तर ठीक आहे. हा आणि पुढच्या पहा, वेळेस असतील. परत असं काही करू नका. नाही नाही, आता अशाने नाही, तुम्हाला पुढच्या वेळेस नाही गटात होणार. ठेवणार पण नाही, काढून टाकतील. म्हणजे आता नको ते- यांना भिशी टायमावर भरत नाही, काय नाही. मलाच लक्षात ठेवावं लागेल. यांचं काय जाते ते तिकडचेच होते तर. ते मी जेवढे असतील तेवढे देते तुम्हाला. मला माहित नाही बघा. माझ्याकडे किती आहे किती नाही. असले तर तुमचं नशीब. हा बघा तेवढे द्या मग. बघते मी. चला, आता यांच्याकडे पण पैसे पाहिजेत तेवढे. झालं म्हणजे एवढा एकदाचा हप्ता जाईल. आबा असल्यावर नाही येत काही प्रॉब्लेम, पण काय नेम टायमालाच आबा गेले का नुसते प्रॉब्लेम येतात काही ना काही. खरं तर हा माणूस तर माणूसच आहे, त्यांना तर काही घेणं देणंच नसतं. जिकडं जाईन तिकडचेच होते. भरायला पाहिजे तेवढे पैसे. झालं म्हणजे. धराबाई, नशीब चांगलं आहे तुमचं. किती म्हणले हप्ता? 2,500. 2.5. हां धरा आता हे एवढे 2.5 आहेत माझ्याकडं. 2.5च आहेत. आता 1 रुपया पण नाही राहिला माझ्याकडे. अजून 100 रुपये असले तर द्या ना. आता 100 कशाला? तुम्ही तर दंड म्हणले पडेल 2.5 ना. 2,500 रुपये हप्ता आहे आणि 100 रुपये दंड तो नाही होईल. आता आता लेट माझ्याकडे. झालंय ना. माझ्याकडे 1 रुपया सुद्धा राहिला नाही. तेवढेच होते माझे खर्चाचे पैसे. मी तुम्हाला देते. आबांनी मला दिले होते खर्चासाठी, ते पैसे मी तुम्हाला देते आता. बघा ना तेवढे असले तर 100 रुपये. नाहीये 100 नाहीच आहे. मी हे पण शोधून काढले पर्समधून.
हा होय, पण आता 100 रुपये कमीच पडते याला दंड द्यायचा बघा आता म्हणल्यावर. दादाला सांगा आता कुठून तरी ऍडजस्ट करा, नाही तर मग आबा आले तर आबांकडून घ्या मग आता. कारण माझ्याकडे तर नाही, माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी दिले तुम्हाला. बरं बरं, मी पाहते मग त्यांना ते आलेत का त्यांच्याकडे देऊन टाकते चालेल बघा मग. भरायला. हा आणि पुढच्या वेळेस परत हे अशी कुठाने काही करत नका जाऊ. नाही नाही, आता नाही होणार काही कुटाणा. जाऊ का, मला पण लय काम आहे. हो हो. आता गावातून बस टाकून आलो, लयच पाय दुखा होते. आप्पाला म्हणलं सायकल तरी घेऊन दे. आप्पा काय सायकल पाणीला केलं हो इथं, चालू केली ती काय कोणी मोटर थोडं मोटर चालू केली. हातपाय धुतो आता, लगेच जातो घरी, जातो हातपाय धुवून. काय गाळ पाणी आहे. आणि आता हातपाय धुवायची मी आता नाही किटली घेऊन जातो. तर सायकल दिली नाही आपण काय नाही, पायी पायी पाय दुखाती जाऊन येऊन जाऊन. कधी येतोय काय माहिती हा माणूस, किती वेळचं झालाय गेलेले, अजून आलेत का नाही का ते जरा जास्त नाही. कधी सणात पण आलेत का नाही. किती दिवस झालेत, किती लेट झालाय आता. हप्ता भरायचा कोणी दुसरं पण नाही जवळ दिला घरी जातो आता. एकतर याच्याकडून त्याच्याकडून जमा केले काय तर. चालू आहे काय नाही काही. काय रे काय करू राहिली इकडे रस्त्यावर. आले का तुम्ही, एवढं लेट करीत असतो यायला. अरे किती लेट मग काय ती का आपल्या घरची आहे का डेअरी लेट करीत असते. किती वेळची वाट पाहते मी. एक तर भिशीचा हप्ता आहे, लेट झालाय एकतर. भिशीचा हप्ता आहे, मग सकाळी सांगायचं ना तो. सकाळी होतं का माझ्याकडे लक्ष. काय लक्ष होतं तो. मग पैसे पण नव्हते, जमा केले तिकडून तिकडून. मग सांगायचं मला, मी डेअरीवाले कोण घेतले असते. हा सांगायचं, तुमच्या नाही का लक्षात राहू. माय कायचं लक्षात राहतं, मी हे जनावराचं पाऊस परेशान होतो. माय काय लक्षात राहील हा हप्त्याचं. काही नसतं लक्षात, मलाच ठेवावं लागतं सगळं लक्षामध्ये. तुम्हाला तर काहीच नसतं घेणं देणं. मला काय लक्षात ठेवा मग. पैसे पण नाही ठेवायचे आवरून जवळ सोबत. आता हे हप्ता भरायचा आहे का. हा एक तर लेट झालंय. किती आता हे हप्ता तिथं. हा 2,500 रुपये हप्ता आहे आपला भिशीचा. 2.5 आहे का. हा आता त्याला दंड भरावा लागेल. दंड किती आहे आता. दंड 100 रुपये. दिन मग 2,500 आहे. हा तुम्ही टाका आता, तेवढे नाहीत का तुम्ही. माझ्याकडे कायचे पैसे मला सांगितले असते मी आणले नसते तिकडून. मीच ते जमा केले तर ताईकडून घेतले तर हा. त्यांना परत द्यायचे आहेत मला. असं आहे का. हा तुमच्याकडे असले तर टाका त्याच्यामध्ये. बरं चालेल, मी पाहतो 100 रुपये कोणा टाकून देतो. हा हा टाका. जाय मग घरी. जाऊ का. हा घरी जाय. मी हप्ता वेळेवर देऊ. हप्ता भरा बर का. हा आता आधीच हप्ता लेट झालेलं आहे. हप्ता देऊन टाकीत मी आता. हा देऊन टाका. हा तू जाय आता. हा जाते मी. हा जाय घरी जाय तू. हा मी देऊन टाकीत जाय. हा वेळेवर भरा बर का. हा वेळेवर भरतो. लगेच लगेच देऊन टाका. हा. नक्की देऊन टाका बर का. हा, देऊन पैसे. टाकतो ना. हा बर बर. आणि ती किटली घेऊन कुठे चालले तुम्ही. मी आणतो रे किटली. डोकं आहे का ध्यानावर तुमचं. नाही इकडे ती किटली. माया कुठे डोक्यात तू घरी चालली, तू घरी घेऊन हा. जाशील. मला गावात काहीच जायचं नसतं डोक्यामध्ये. काय बरं, ठेवतं बरं, काय जा. माहिती. त्याला बरं झालं हो, पैसेच नव्हते माझ्याकडे. एवढेच पैसे काम येईल तिला म्हणता येईल का भरला म्हणून हप्ता. तर पाहू पुढच्या महिन्यात देऊन टाकू दोन्ही हप्ते. अरे हो झालं ते पैशाचं काम या का पडतं काय टेन्शन नाही. अरे बापरे, जणू तर दाताला दात लावून उभं बसलेत. वाऱ्याचा पती नाही त्यांच्या पुढं. काय चाललं ते पोरगं कुठे गेलं कोणा ठाऊ. सुनई कुठे गेली कोणा म्हणून. सोनू ए सोने, काय अरे काय चालू आहे आतमध्ये. काय नाही मग आवरत होते काम. काय काय आवडतो अरे जनावरला काय काय आता पत्त्याने वाढे नाही इथं. जनावर दाताला दात लावून बसले. तो काय काम चालू आहे. काही नाही आवरत होते, स्वयंपाक करीत होते. अरे तुला 12-1 वाजता तरी तो आणि स्वयंपाक 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 ते गावात बोंबलं ते आलं का नाही. नाही अजून ते हप्ता भरायला गेलेत. आणि मग हप्ता एवढा टाइम लागतो का. हा ना लयच वेळ झालाय, यायला पाहिजे होते. अरे याला काय आता हप्ता याला कोण जर भेटला का येत बसतो गप्पा ठोकीत. येतं काय खरंय. हा ना हा या जाणार दाताला दात लगून पडले यांना वाढे धपात्याने ये गामल्या काय आहेत या. हा वाडे पाहिजे वाडे नाही ते रानात ते गिन्नीला पाणी लावत होतं. लावलं ना पाणी गिन्नीला. नाही लावलं ते लगेच गेले तर यायला पाहिजे होते. अरे तो सांगायचं काम नाही तू अजिबात दापीत नाही नवऱ्याला. बिलकुल लक्ष देत नाही तो घरामध्ये. हा ना हप्ता भरून लवकर या म्हणलं होतं त्यांना पण काय आलेच नाही तर. अजून तिकडे जाऊन बसला असताना बोंबलत. हा त्याला काय काळजी नाही, त्याला काय घेण देण नाही. जोडदार भेटला का बसला टवळ घ्या. आणि एक काम सांगाव का नाही काय नाही. नाही नाही तिकडेच नाही बसते. अरे ते असंच राहतं. एक ठासला का त्याला कोणा धाक नाही धोऱ्या नाही काय नाही काय नाही असं राहत नाही. हा यायला पाहिजे होते एवढे वेळ. जाऊ दे बोंबलं भेटत ते स्वयंपाक पाणी केलंय का. हा स्वयंपाक झालेला आहे. चाल मग 2-4 घास खाऊन दे. मी वाडे जातो वाडी पाहतो मग. बरं बरं चाल मग. हा चला. सोनू पाणी आण तर बाई त्यावर. पाणी तर पिऊ दे.
काय चाललंय काय नाही, काय करा डोकं चाला ना, काही कामं धावचं वाढे भेटून जाणाऱ्याला. आले का तुम्ही? अरे मग तू आली पाणी घेऊन, जरा तू आली पाणी घेऊन. कुठे गेले होते तुम्ही सकाळपासून? आज सगळे गावात गेलो, त्या जोडदाराकडे पैसे आणायचे होते. आणि तुम्ही हप्ते काढले, तुम्हाला हप्ता व्यवस्थित भरता येत नाही का टायमावर? मागच्या वेळेस पण दंड भरला, ह्या वेळेस पण त्यांच्याकडे पैसे नाही, काय नाही. अरे हा तेच पाहायला गेलो तो, माझ्या आले ते मागच्या वेळेचं ध्यान राहिलं, काल कालच्या गणगणी ते ध्यानातच नाही राहिलं. आणि मग मला ते सकाळी ध्यान आलं हप्ता आहे म्हणून, त्या जोडदाराकडे पैसे आणायला गेलो. आणि तिथं त्याची पाहुणे आली होती. थांबा थांबा आबा, थांबा आबा. मी म्हणलं मला हप्ता भरायचा, जाता येईल म्हणून थांबा. त्याच्यामुळेच हे केलं. ते काका आले सकाळ सकाळ, तुम्ही गेले आणि ते काका आले लगेच. ते म्हणले आबा कुठे, हप्ता भरायचा आहे, हप्ता आहे तुमच्या, मागच्या महिन्यात पण दंड झाला, ह्या महिन्यात पण दंड भरावा लागल. बरं थांबा आता, पैसे मला नाही. पाणी पिऊ दे. हो दे तुमचं पाणी पिऊन मग मी बोलते. झालं हा, पोटभर पिलं ना? हा, आता बोला. ऐका माझं. हा काय? तुम्ही हप्ते काढता, मग तुम्हाला वेळेवर हप्ता भरता येत नाही का? अरे भरतो बाई, मागच्या वेळेलाच काही गणगणीत राहून गेला मागच्या तो. वेळेस पण दंड भरावा लागला, मग व्यवस्थित हप्ते जातात तर दंड कसं काय भरावा लागतो तुम्हाला दरवेळेसच? अरे काहीतरी असं काहीतरी आडनडे काम येते, पैसे होते मागच्या वेळेला बी असंच काहीतरी झालं. मग ह्यांच्याकडे तुम्हाला जाताना सगळे पैसे नाही देता आले का? अरे जाताना पैसे देताना नाही, ते पैसे आणायला गेलो होतो मी. ते जोडदाराला बँकेत काल 40,000 रुपये दिले होते. आता तो मला म्हणे आबा सकाळी घेऊन जा. आणि म्हणलं मग येईल लवकर, पण तिथं ते कार्यक्रमामुळे त्याचे पाहुणे आले, मग थांबलो दर्शी बाई. आणि मग त्याला हप्त्याचं काय केलं तो म्हणे गेला हप्ता, मग कुठं भरले पैसे त्यांना? विचारा ना त्यांना कुठून भरले पैसे ते, त्यांच्याकडे 1 रुपया नव्हता. आणि ते ते तुम्हाला आले इथं बडबड करा, ते म्हणे तुम्हाला दंड भरावा लागल, ते ओरडायला लागले म्हणे हप्त्याचे पैसे भरायचे, हे करायचे ते करायचे. ए, त्यांना काय घेते साहेब लोकांना काय घेते ना बरं, दंड भरायचा म्हणून त्यांनी फक्त सांगायचं हप्ता आहे, नाही दंड भरायचं. हे लोक मधले लोक कुठून नाही आणायचे शाने. प्रत्येक वेळी दंडाला पैसे? एवढे पैसे झालेत का आपल्याकडे प्रत्येक वेळी दंड भरायला? अरे नाही बाई, तू म्हणते ते बरोबर आहे, पण आता काहीतरी अचानक आधी अडचण आलो, काहीतरी करावं लागत ना, असं गोष्टी आहे ना. विचारा ना त्यांना पैसे कुठून आले. हा ये म्हणा भाऊ. सोनू, ए सोनू, आले आबा. झाली तुझी चटणी वाटून? हा झाली. हिना बाई केली चटणी बाहेर. काय झालं? त्या हप्ता भरला तुम्ही कुठून आणून कुंकड भिडीन बाहेर राहिली तशी गांधीसारखी. हा कुठून भरले. भरला तुम्ही हप्ता? कुणाकडून आणला हप्ता? हा हा भरलेत आम्ही पैसे. अरे मग आणले कुठून मग हप्त्याला पैसे? होते आमच्याकडं. होते का कुंकू घेतल्या तर नेमकं काय मला कळत मग म्हणे होते आमच्याकडे भरला हप्ता. हिची कोणतं नाही घेतलं ना? नाही नाही. नाही ना? हा हा. काय तिथं पाहते हात का माझ्याकडून नाही घेतले त्यांनी. नाही नाही. मग? हा, कुठून आले तुमच्याकडे पैसे? कुठे आणले ठेवले होते मी, होते? घेतले होते. कुणाकडून? शेजारच्याकडून घेतलेले आहेत. शेजारच्याकडून घेतलेले आहेत. मी ते दिलेत परत द्यावं पैसे. लागतील. मी त्यांच्याकडे काही नव्हते पैसे बिशे, मी दिलेत. माझे खर्चाचे पैसे मी त्यांना दिलेत. अरे कशा द्यायचं तो तुझे पैसे? याला काय हिला काय पैसे मागायचे तुम्ही? तू तर कसं द्यायचे म्हणजे? ते आले भांडणं करत, घरात कुण नाही, तो दादा गेलता सकाळपासून, तो आला नाही, काय नाही. तो गावात गेला का गावाचाच होतोय तो काही कामान धामाचा. तुम्ही आमच्याकडे पैसे नाही ठेवायचे का थोडेफार मग? अरे पण मला माहिती नव्हतं बाई, मला माहिती असेल मी ठेवून गेलो असेल पैसे तुमच्याकडं. आता मला माझे पैसे पाहिजेत हा परत. बरं तुझे मला पैसे नाही देऊन माहिती. किती भरले तू? विचारा ना त्यांना किती भरले. किती भरले सोनू? 2,500 भरले. 2,500 भरले ना? हा. नका तनपर करू, आणले पैसे देऊ टाका. तुमचं तर काय असं 3-3 मार्या. बरं हे पैसे आणे गेलो तुम्ही. आमच्याकडे थोडेफार ठेवी ना पैसे. आ, सगळेच तुमच्याकडे घेऊन जातात. अरे तुमच्याकडे ठेवायला काय अडचण नाही. तो भाऊच्या मध्ये तुला काही मागत होते ते खटका काढू तू. पण लागत नाहीत का मग हा, ऐन वेळेला? येतोय वाली नको खरं काढू. आणि मला जर बी द्या थोडे. 1,000 रुपये राहू तुझ्याजवळ. मला आणखी पण द्या थोडे. नसल्या जरा तुला. हा नाहीच आहेत माझ्याकडे. माझे खर्चाचे पैसे मी त्यांना दिले हप्ता भरायला. असं आहे ना? दरवेळेसचे नाटक आहे तुमचे. जेव्हा बघा तेव्हा नुसती किरकिरच असते या अरे घरामध्ये. नाही तसं कोण नाही बोलले? भाऊ. पैसे नाही, हे नाही, ते काय? नाही. मला द्या ना. आता तुला काय काय पैसे येतं? मग असे लागत नाहीत का ऐन तुला वेळेला? काय आता तो नवरा आहे दिन तिला काय विचारायचं ते? काही नाही, माझा नवरा तो पण ते देत नाहीत पैसे. अरे. तुम्ही द्या मला थोडेफार. अरे तिला मी कमी करायला जावं लागत मग ती घे राहते तिला काय बघा आणायचं राहतं. तुमचे भांडणं करत बसा तुम्ही. बघा ते काय करायचं हप्ते मी चालले. झालं भाऊ तुम्ही काय पैसे घेतले त्या गाडी निघून काही काम डोकं लागलं ती मग पूर्ण माहिती आता- किती करा मी. आमच्याकडे नव्हतेच ना, मग तुम्ही आमच्याकडे देत पण नाही थोडेफार अरे पण पैसे. मला म्हणायचं मला मागायचं मला म्हणायचं ना तो. तुम्ही होतात का इथं? अरे फोन करायला लावा त्याला. हा ते होते का इथं टायमाला आले? अरे हे लगेच नव्हते लावले ते मग. नव्हते ते नव्हते हे नव्हती चल जाऊ दे मूर्ती मग. द्या ना मला थोडे पैसे. काय आता तुला काय करायचं पैसे मग माझ्या जवळ नको का ठेवायला? पोरीला दिले हा. सुनाकडे नकोत का? हा पुरी दे सुनाला जवळ पाहिजे आहे की नाही. मग आणि तरी 100 रुपये राहतो. एवढंच का? अजून द्या ना. आता अजून काय काय तुला नसलं असलेलं काय काय बाकीचं एवढ्याने काय होणार आहे? मग. अजून द्या ना 500-2,000 रुपये द्या ना. हा 500 हे द्यायचे ते नांगरवायला लय कटकट भाऊ हिच्यावर. हा दर दर तुला आणखी 100 दर. आले माझ्याकडे मी काय लगेच खर्च करणार आहे का? अरे तू नाही खर्च. तुम्हालाच द्यावा लागतात ना आल्यावर. हा ठीक आहे या भावशाला पाहिजे तुझ्याकडे पैसे हा. तू लगेच म्हणतो
त्या आमच्या ठिकाणी पैसे होते दी म्हणून तो रडतो येत नाही बाई. हा ते पण देत नाहीत मला कधीच पैसे आणि तुम्ही पण नका देत जाऊ. नाही मी देईन ना काय असेल ते काय ते. अरे तुला आणि तिला सारखं धरतो. हा 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 सुनाला सारखं धरतो निकीला सारखं धरतो नाही. हा तुम्ही मग जीव लावतात पण काय बरं ते जाऊ दे मध्ये. आता स्वयंपाक झालेला आहे का? नाही अजून 15-20 मिनिटं लागते. 15 लागते का अजून मी? हा. हा दुखी स्वयंपाक करून घ्या. हा करतो. मी तर वाडीची गाडी यायची ते पाहून येतो. बर या. हा उरका मग करा स्वयंपाक. हा करतो. काही म्हणू नको तिला बरं का? नाही मला पैसे दिले बिले म्हणून काही म्हणू नको. नाही हा राहू दे तो मग. हा मी कशाला सांगू. एक तर मला आज भेटले एवढे त्याच्यातच सांगू त्यांना लगेच घेऊन जाते ना ते माझे पैसे. आवडतील माझं. आता कोंबडी धरून आणली त्याचा बियातच काय रे काय करू राहिली? अरे यार मी आहे. अरे पका ना ना असा मग मागून आला का गप्प. एवढे कचपणा तू भरा की काय इथं सगळे काटे आहे ना. अरे काटे पण येत मी कोंबडी धरून आणली ना. कोंबडी धरून आणली हा म्हणजे पैसे नव्हते का तुझ्याकडे? पैसे नव्हते म्हणून तर कोंबडी धरून आणली शेजाऱ्याची चोरून. अरे यार तू शेजारी आला तर पाहिलं कधी तर आणि बरं त्याला नाही काढायचे ते गेले सगळे कामाला. त्यांच्या असं आहे खोड्यात का? कोंबड्या होत्या कोंडून ठेवल्या होत्या. मग धरली गपची पण आणली. पैसेच नव्हते माझ्याकडे. नाही का? तुला मी म्हणलो आपण चिकन आणतो पण ते चिकन पैसेच नाही. अरे तू आखी कोंबडी आणली खायची कशी? खायची तू काय टेन्शन घेतो. हा आपण पिलो का मस्त पैकी ना हिला भाजू. हा भाजून खाऊ. भाजून कशी रे? लय भारी लागत ती. काय खातो असा? तुला पैसे आणले ना 2-3 मसाल्याच्या पुढे घेऊ. हिला आहे ना असं मारू हिला आणि असं टांगू आबा असं. हा आणि नाही का हिला मसाला बिसाला लावला हा का लगेच. अरे ते आपल्या दोघांकडेच पाहू राहिली बरं का? मग आता तिचा बेत होणार आहे ना. हा एकदम कडक कडक. वाटातच कोंबडी. अरे मी तो म्हणतो भाजून लय भारी लागत असं. कोंबडी जाऊ मोरणी. हा तो पैसेच नियोजन केलं का? अरे पैशाचं नियोजन केलं म्या म्हणून तर मी तुझ्याकडे आलो काट्या कुपाट्यानं असं. कोणी पाहिलं नाही तुला येताना? अरे मला खायला कोणी पाहिजे. अरे तू एवढं काट्यात उभं राहिला मी म्हणलो. अरे भो ये तुला काय सांगू राहिलो मी चोरून आणली शेजारीची कोंबडी. मी आता काय केलं मी एक जुगाड लावला. हा भिशी होती आमची हा आणि ते 2,500 भरायची होती. भिशीची. हा मग माझ्या बायकोने माझ्याकडे दिले भिशीचे पैसे. अरे बाबू. भरून टाका म्हणे. हा म्हणलं भरून टाका. हा म्हणलं पाका नाना तर म्हणले होते काहीतरी जुगाड लाव. हा बरं म्हणलं भरून टाकतो. आता डायरेक्ट इकडे घेऊन आला काय तू? मग नंतर पाहू आता. 2,500 लय झाले आपल्याला. लय झाले ना? हा तेवढेच आपण घरी सुद्धा नाही जायचो. नाही तर मग उजूक आणायला मग. नाही 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 ना पास पास बस मग एवढे आले ही कोंबडी आणि 2,500 लय भारी काम होईन आपलं. हा चला मग चल लवकर. कोणत्या हॉटेलला बसायचं पण? हॉटेलला कायला बसायचं? हिला घेऊन का हॉटेलला जातो का? इकडेच पाहावं लागेल मग आपल्याला. आपण नाही का तिकडून बाटल्या बिटल्या घेऊन येऊ हा आणि ना हिचं जरा हिला भाजून खाऊ इकडे. तिथंच. हा चला मग. चाकण्याला. चला बरं लवकर जाऊ मग. हा पण झालं पका नाना नाच पका नाना चलो सोने. अय सोने इकडे इकडे. आले का तुम्ही? हा काय करू राहिली घरात? काय नाही स्वयंपाक करते. हे काय केलं अवतार? का उतरलं काय झालं? चप्पल काय हातात घेतली? पायात घालायची ना ती. अरे पडली होती ती हातात घेतली मग. पायात घालून घालीत असते चप्पल का हातात? मी हातातच घालावं असं वाटलं होतं मला आज. हे काय केलं आज तर वेगळाच अवतार झालाय. वेगळं काय केलं म्या? मग काय हे वेगळं हे वर केलं फक्त हे. ते बटन नाही लावले गुंडे आणि ते आणि काय तसं. अरे फॅशन ही फॅशन. कोणती फॅशन आली? अरे 30 ची फॅशन आहे 30. मग हप्ता भरला का तुम्ही? हप्ता भरला? कोणता हप्ता? कोणता हप्ता? कोणता आहे हप्ता? भिशीचा हप्ता. बिशी मला नाही माहित. बिशी काय आज वेगळंच हे केलंय? काय नखरे तुमचे? काय नखरी केले? मग दारू पिले का आज? दारू कोण पेलं? मग अरे औषध पिऊन आलो मी. औषध कोणचं औषध आहे हे? अरे ते भेटत ते मेडिकल मध्ये ते औषध. हा भेटत असेल मेडिकल मध्ये. मग लय लागले उल्लू बनायला मला. काय उल्लू बनेल तुला? मग दारू पिऊन आला तर ते. अरे दारूच नाही पेत मी म्हणलो ना तुला. हा एक नखरे सुचायला लागले तर रोज नखरे काय? रोज नवीन. तू मा कपडे घाल चल. हा कपडे काढायला मग मोकळी नाही मी. यायचं दारू पिऊन आणि ते. अरे मग का काय नोकर बिकर समजेल काय? लवकर नाही म्हणले तू. छान बघा छान भाऊ तुमचा. ताई कधी आली?
हा माहितच नाही जसं बघा भाव. कधी आली म्हणजे आज आली का मी तुला मला माहित नाही कसं सांगितलं काय मी नाही कधी आले ना. ते मी आली तुला माहित नाही का मी घरातच नव्हतो, मी घरातच नव्हतो बघा भावाचे नखरे. चांगली मजा लावली तुम्ही तर बाहेर गेलतो बाहेर. कुठं बाहेर मला म्हणे सकाळी हप्ता भरायला माझ्याकडे 1 रुपया नाही म्हणून मी पैसे दिले जाऊन दे बाबा ह्यांच्या हाल नको म्हणून मी माझे काढून पैसे दिले हप्ता भरायला तुम्हाला गेलते चांगले ना. प्यायला पैसे कुठून आले तुला मला प्यायला पैसे कुठून येते? कुठून येतात म्हणजे मग हप्त्याला पण आणायचे ना त्यांच्याकडूनच मला कशाला मागायचे मग जायचं तोंडवर करून आणि यायचं पिऊन अरे हेच एवढंच काम आहे. हप्ता माझ्याकडे नाही येते. आबा जाणे तुम्ही जाणे हप्त्याचं हप्ता मला भरायचा सांगायचं. पैसे पैसे कोणाकडे दिले तुम्ही मी तुम्हाला हप्ता दिला ते कोणाकडे दिला मग हे कुठं गेलते हप्ता भरायलाच गेलते हप्ता ना. नाही भरला का तू माझ्याकडे पैसे दिलेच नाही हप्त्याला. मला काहीच हप्त्याला माहित पैसे नाही दिले. नाही. काय बोलता तुम्ही खरं बोलत जाओ माणसानी. अरे मी खरं बोलून लबाड म्हणत नाही. हा खरं बोलून लबाड म्हणत नाही. खुशाल खोटं बोलतात. बहीण भावाला काय दोष दिली तू? अरे काय चालू मतमत? घ्या कोण आहे तू? अरे बघा बापाला बोल घेणार काय तू? कौतुक. बघा जरा बघा सकाळी पैसे नव्हते त्यांच्याकडे आबा. हप्ता भरायला दोघं आबा पण आहे का? करते. हा बाई आणि तू हप्ता भरायला गेलता ना? तुम्ही कुठे हिंडायला गेलते? म्हणजे मी येणार गेलतो का? मग अरे तू हप्ता भरायला गेला होता ना? मी हप्ता भरून आलो अरे घरी. बाप त्या खरं बोल ना. मला आता त्या नाना भेटले त्यांच्याकडे मला म्हणजे ते हप्ता नाही भरला म्हणे. मी हप्ता भरून येऊ राहिलोय. मी हप्ता भरला आणि घरी आलो. अरे ही श्री माय साखीचे दे तू म्हणतो हप्ता नाही भरला हे काय कार्यक्रम केला दिसतोय मग अरे. हप्त्याच्या पैशाचा. आहे ना? तू आम्हाला 102 नको सांगू. मी काय कार्यक्रम केला ना? काय दिसतंय ना त्यांना. मी पैसे दिले होते त्यांना हप्ता भरायला आणि हा. त्यांनी बघा काय करून आलाय काय रे? हे बघा राहिलं का शर्टाला बटन राहिले का. अरे बटन ते काढून ठेवले म्या. हा काढून काढून ठेवले. तुझे दर झाले काय तुला बसणं? जड नव्हती झाली ते. ते कुठं बी येऊन निघायची अरे तू 10 रुपयाला काय? नाही औषध. हा औषध कोणता औषध केला? फुलारे वस्ती नाही का हा तिथं औषध पेलो. मी मेडिकल मधलं. हा ते मेडिकल आहे तिथं एक. असं आहे का? हा असं होऊन असं जायचं तिथं. हा ते औषध घेतलं होतं. हा म्हणजे हप्ता नाही भरला ना हप्त्यात हे औषध घेतलं होतं. मग हप्ता भरून औषध बघा घेतलं. बरं ते औषध कोणतं औषध आहे घेऊन या जरा काय आपल्याला घेऊन येऊ का? तुम्हाला लागत का? हा औषध आहे ना मला लागत ना. सांगू मग त्याला. नाही नाही मी सांगतो मी जाणतो त्याला. तू देशील का? मी जाणतो. ए, थांब, तू थांब तू थांब अरे तू थांब आबा, 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 एवढे वेळ. तू थांब. हा? अरे, हा? अरे, मारू आता ए, आबा. तसंच आहे तो. हे कोणते नाटक आहे त्याच्यामध्ये? मी काय केलं आबा हा? तुम्हाला? तू काय केलं मला म्हणतो का मेडिकल मधून औषध घेतलं आणि केलं? मारा, अजून एखादा ठेवला. लाज येते. हा मारा मारा. जा जा हा? याला समजून टाक तू. आता बराबरी झालंय. हा? याला लाज आहे काही. अक्कल नाही काय नाही नुसतं दारू पिऊन इकडे तिकडे पडत राहतो बहिणीच लग्न झाले आता अशा पाहून देते का पोरगी? नवीन वर्ष आहे आपा. अरे तो नवीन वर्ष मी थांबरे येतो. नवीन वर्ष खर्च राहून दे राहून दे आबा, चला काय राहू द्या आमचा लाच गेल्याने पिऊन आला तर पटलं त्याला हे. हा? आणि तू सुद्धा गपचिप बसली त्याला भाय करायला. आता मी तरी काय करू. हा? मी पैसे दिले ते हप्ता भरायला. तू हप्ता तो दापाचं काम नाही का? मी काय दाखवू आता हा? असे अवतार करून आले तर मला काय दाखणार आहेत ते. हा नाही दापणार तर मला पहा तुम्ही तुमचा खरा तुमचा संसार त्या गावात हिना बोंबलत काय कामात आमाचं. हा मला सांगत येतं स्वतःच्या लेकराला सांगायचं तर. कट.